सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून श्री सुजित सुखदेव पाटील यांची एकमताने एक विचाराने बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी व्हाईस चेअरमनपदी अनिल निवृत्ती पवार यांचीही यावेळी निवड करून नियुक्ती करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री US माधळे यांनी काम पाहिलं। योग्य सर्व प्रस्ताव करत त्यांनी सर्व विचारधारा लक्षात घेत विटा नगर परिषद सेवकांचे सहकारी पतसंस्था मर्यादित विटा श्री US माधळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। या संस्थेचे संचालक मंडळांनी सन 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था समितीच्या निवडणुका नियम 2014चे नियम 32 नुसार नमुना ई मध्ये यथोचितरित्या निवडणूक आलेले निवडणुकीचा निकाल या कार्यालयात वाचले क्रमांक 3 अन्वये सादर केला। त्या अर्थी मी विलास शिवाजी कोळेकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 5 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली अधिसूचित दर्शवलेल्या सदस्य वक्त संस्थेच्या संचालक मंडळावर सन 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठी आलेले जाहीर करत आणि तशी अधिसूचना निर्गमित करण्यात येते। यामध्ये सुजित सुखदेव पाटील चेअरमन तर व्हाईस चेअरमन अनिल निवृत्ती पवार सह या संस्थेचे संचालक मंडळावर संदीप विष्णू वाघमारे, सुरेश शहाजी भोसले, रघुनाथ गंगाराम कदम, विजयाप्पा भिंगारदेवे, मयुरी ज्ञानदेव कांबळे, रेश्मा प्रकाश कांबळे, मधुकर रामचंद्र गाडीलोहार, अतुल दिलीप कांबळे तर एक रिक्त पद ठेवण्यात आलं। या सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली। यावेळी या निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांचा चेअरमन सुजित पाटील सह व्हाईस चेअरमन अनिल पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तर मुख्याधिकारी साहेब यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन सह संचालकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं। यावेळी सर्वांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी आम्ही नक्कीच यशस्वीपणे पार पाडू असं म्हणत त्यांनी आपापली जबाबदारी स्वीकारली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।